विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। इतुकिया उपरे रे पुत्र माते विनविता झाला, संसार सोहळा थोरा कष्टी जोडला। पंचभूते निवती येथे म्हणून विश्राम केला। ओखटा गर्भवासू कवना कार्या रचिला। पर्येदी मदालसा सोहम जोरी बाळा। पुत्र मातेला विचारतो, आई पंचभूतापासून उत्पन्न होणारा हा जो थोरांनाही कष्ट देणारा जो गर्भवास आहे, हा कशाकरिता उत्पन्न केला? हे उत्पन्नच कसं झालं, कशासाठी झालं, ह्याचं काय कारण आहे? तर मनुष्य देह मिळण्याचं जे एक प्रक्रिया आहे, तर ते गर्भवासाशिवाय शरीर प्राप्त होत नसतं. कारण शरीराची रचना गर्भवासात होत असते. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे शरीर, उद्बीज म्हणजे बीजापासून निर्माण होणारे शरीर, घामापासून निर्माण होणारे शरीर म्हणजे स्वेदज, आणि जारापासून निर्माण होणारे शरीर. तर ह्या प्रत्येक शरीराची जी रचना आहे ती गर्भवासात होत असते. ते काहीतरी ठिकाण लागते, गर्भ लागतो, म्हणून शरीर निर्मिती केंद्र गर्भ आहे. जसं वीज निर्मिती केंद्र परळीला आहे, म्हणजे प्रत्येक वस्तू निर्माण होण्यासाठी ती जागा लागत असते, तसं शरीर निर्माण होण्यासाठी जागा लागत असते. आणि शरीर का मिळतं? कारण केलेल्या कर्माचं फळ भोगण्यासाठी शरीर मिळत असतं. ते का मिळत असतं? कारण त्या शरीराची, त्या विषयाची इच्छा राहिलेली असते. म्हणून इच्छेमुळे जन्म. तीची झाले अंगे हरिरूप. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना कोणाला? ज्याला वासना नाही त्याला. मग तुम्हाला वासना आहे का? बोला. तुम्हाला वासना नाही, कारण तुम्हाला कडबा लागतो, गाईमुळं लागतो. तुम्हाला साडी लागते, पत्नीमुळं लागते. तुम्हाला तुमच्यासाठी साडी लागते का? तुम्हाला तुमच्यामुळं कडबा लागतो का? गाईमुळं कडबा लागतो, पत्नीमुळं. दुकानात गेले, दुकानदार आम्हाला साडी द्या, ते म्हणलं तुम्हाला साडी? आम्हाला नाही हो, आमच्या कुटुंबाला. म्हणजे कुटुंबामुळं साडी, गाईमुळं कडबा. तसं वासनेमुळं वासना का इच्छेमुळं वासना? आणि इच्छा तुम्हाला का तिला? तिला तर कळतच नाही ना. इच्छेला इच्छा इच्छेचे बांधिले, तुका म्हणे वाया गेली. म्हणून ज्याला इच्छा नाही त्याला इच्छा व्हायला लागली. ज्याला जो सुखस्वरूप आहे त्याला सुख मिळवण्याची इच्छा व्हायला लागली. ज्याच्या ठिकाणी दुःखाचा लेश नाही त्याला वाटायला लागलं की माझ्या ठिकाणी असलेलं दुःख निवृत्त व्हावं. याचा अर्थ समजावं की त्याला भ्रम झालेला आहे. आणि हा भ्रम निवृत्त करण्यासाठी आई काय करावं? तर आई सांगते, गर्भीची यातना रे पुत्रा ऐके आपल्या कानी. येता जाता येणे पंथे सांगाती नाही रे कोणी. अहंभाव प्रपंचू पुत्रा सांडी रे दोन्ही. 84 जीव योनी
प्रवर्तले मुनिजन तत्क्षणी पर्येदी मदालसा सोहम जो रे बाळा. बाळा, गर्भवासाचे कष्ट नीट ऐका की येताना गर्भवासामध्ये येत असताना एकट्यालाच यावं लागतं. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, आणि शेवटी जाताना एकट्यालाच दुःख भोगावं लागतं. म्हणजे ज्याला गर्भवासाचं दुःख भोगावं लागलं त्यालाच मृत्यूचं दुःख भोगावं लागतं. आणि जर त्यानं याच गर्भवासाचं दुःख भोगल्यानंतर जर विवेक केला तर विवेकातून ते बंध, तो भ्रम निवृत्त होतो. आणि भ्रम निवृत्त झाला की मग आपोआप ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा मागील या जन्मा मुक्त झालो. म्हणजे पुढं येणारे जे 184 आहेत ते त्याला नाही, कारण हाच देह तू सिद्ध होत नाही. तर या देहाला मी म्हणल्यामुळं अज्ञानातून निर्माण होणारे जे पुढचे देह आहेत ते तुझ्या ठिकाणी सिद्ध होत नाहीत. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा मागील या जन्मा मुक्त झालो. हे फळ आहे, साक्षात फळ आहे. जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी भाग. तुकोबराय शपथ घेऊन सांगायला लागलेत की तुम्हाला पुढचा जन्म नाही, आणि तुम्ही आता सुद्धा न जन्मलेले परमात्मा आहात असं स्वतः भगवान सांगतात. अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो. अज म्हणजे न जन्मलेला. मग सुरुवातीला येताना किंवा मेल्यानंतर कुणीही बरोबर येत नाही, शिवाय कर्माचं जे गाठोडं आहे ना ते फल द्यायला तुम्हाला प्रवृत्त होणार, ते उभं टाकणार, तुमचं स्वागत करणार. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून संसारात 84 लक्ष योनी पाहूनही विचारी पुरुष ताबडतोब संसार विमुख झाले. म्हणून हे मुनी काय झाले, संसाराकडे पाहिलं यांनी की याच्यामध्ये सुरुवातीला गर्भवास आहे आणि शेवटी मृत्यूचं दुःख आहे, आणि मधात काय राहणार, मधात सुखाचा भास आहे का सुख आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आणि हा जो संसार आहे ह्याची बांधणीच कशी आहे पहा ना. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. ज्या क्षणी शरीर अनुकूल आहे तर ती अनुकूलता किती वेळ राहील हे काही सांगता येत नाही. हवा कधी पलटल काही सांगता येत नाही. म्हणून अनुकूल कधी प्रतिकूलतेमध्ये बदलल सांगता येत नाही. म्हणून अनुकूलता परमनंट नाही. आज जे आपल्याला अनुकूल वाटायला लागले ते प्रतिकूल व्हायला काहीच उशीर लागत नाही. जरासा झटका येऊ द्या सगळे बाजूला सरते. गुळाला मुळे कुठपर्यंत, गुळ आहे तोपर्यंत. गुळ संपला मुळे संपली. तस मानिती लहान थोर देह सुखाची काजा. हे लहान मोठे संसारामध्ये जे तुम्हाला मानतात ते तुम्ही त्यांच्या कामी येतात म्हणून मानतात, नाही तर कुणी कुणाला मानायला तयार आहे का, बिलकुलच नाही. म्हणून जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत हात पाय व्यवस्थित आहे, साऊंड बॉडी आहे, तोपर्यंत तुम्हाला जवळ करताल. आणि ज्यावेळेस हे शरीर प्रतिकूल होईल त्यावेळेस सगळे बाजूला सरकतात. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. म्हणून आपल्याकडे जी सामग्री आहे, हे शरीर आहे, इंद्रिय आहे, श्वास आहे, अंतकरण आहे, मग हे जोपर्यंत हे नियोजन आहे ना तोपर्यंत आपण या भ्रमातून मुक्त व्हावं. म्हणून बाळा, अहम भाव ममता हे दोन्ही प्रपंच सोड. अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझे,
मी माझे कल्पनेने झालोसे पांगुळ, मी माझ्या पणानं काय झालो, पांगुळ झालो. चालता न चलवेची कोठे न मिळे स्थळ. मी चालायला लागलो पण ठिकाणच सापडलं. उन्हाळ्यामध्ये चलत असताना आपण झाड पाहतो का, त्या झाडाच्या सावलीत बसता येईल थोडा वेळ, पण झाडच सापडलं. तसं मी बसायला पाहायला लागलो की मला कुठंतरी बसता येईल, पण बालपणावर बसलं त्यानं उठवलं, तारुण्यावर बसलो त्यानं उठवलं, सुखावर बसलो त्यानं उठवलं, दुःख आलं. मग मी सुखी म्हणता येईल ना, कारण प्रतिकूल विषय आला की अंतःकरणामध्ये दुःखाकार परिणाम व्हायला लागला. अनुकूल विषय प्राप्त झाला की अंतःकरणामध्ये सुखाकार परिणाम. आणि हे चालू आहे. सुख आधी सुख, मग दुख, मग सुख, मग दुख. आगे सुख तो पीछे दुख है, सारे दुख में कोई सुख है. म्हणजे इतक्या दुःखामध्ये कोणतं तरी एक सुख आहे की जे सुख मिळवल्यानंतर परत सुख मिळवायची गरज नाही. म्हणून वेदांत शब्दाचा अर्थच आहे की वेदांताचा अंतिम सिद्धांत असं जाणून घेणं की जे जाणल्यानंतर परत काही जाणायचं शिल्लक राहत नाही. जे मिळवल्यानंतर आता परत काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. पायोजी मैने राम रतन धन पायू, खरचे ना कोई चोर न लेबै, दिन दिन बढत सवायो. हे सवयीनं वाढायला लागलं. जर 1000 रुपये 10 माणसामध्ये 100 रुपये वाटले तर 11व्याच्या ठिकाणी काय उरायलं, उरतच नाही. पण हे ज्ञान, म्हणून ही परंपरा ज्ञान दान परायणम. हे ज्ञान दानामध्ये परायण आहेत, पटाईत आहेत. म्हणून ही साखरे महाराजांची परंपरा आहे. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी ज्यांना म्हणतो, ही ज्ञानाची गंगा परतूर पर्यंत आली. गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर, आणि तिथून ही गंगा सेलूला आली. म्हणून ही गंगा वाहत आलेली आहे. डुबकी लगालो, कारण ही ज्ञानाची गंगा आहे. आणि ही गंगा ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. एका दिव्यानं दुसरा दिवा लावायचा म्हणजे अज्ञानी लावावे सन्मार्गासी, मार्ग जया कळे भाव भक्ती बळे. म्हणून हा मार्ग सोपा आहे बाळा. म्हणून या मार्गानं चला. मार्ग दावून गेले आधी दया निधी संत ते दयेचे काय आहेत, सागर आहे. आणि त्यांनी आपलं जीवन आयुष्य कष्टामध्ये घातलं आणि तुमच्या आमच्यासाठी. म्हणून आई लेकराला चावून 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 असा घास देते की त्या बाळानं फक्त गिळायचंच काम करावं, कारण त्याची पोझिशनच अशी असते की तो चावू शकत नाही. तसं आपण हे विवेक मंथन करू शकत नाही. म्हणून सद्गुरू आपल्याला मंथन करून हा घास आपल्या तोंडात देतात. तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस, असं सद्गुरू कार्य करतात. हिंडलो दिशा दाही श्रम झाला केवळ. आणि हे सुख प्राप्त करण्यासाठी आपण किती फिरलो असं, 10 दिशांनी जरी फिरलो आपण तरी आपल्याला ते फिरणं म्हणजे केवळ श्रम आहे, तिथं यश मिळत नाही. धर्म जागो गुरु महिमा देही दावियला देव. आणि फक्त सद्गुरूच सांगतात की या मरणाऱ्या शरीरात, मरणाऱ्या श्वासात, मरणाऱ्या इंद्रियात, मरणाऱ्या वासनेत तुम्ही न मरणारे परमात्मा आहात, अशी आपली ओळख करून देतात. म्हणून कबीरदास सांगतात, हाय कोई ऐसा मुर्शिद मौला जो तन में खुदा दिखावेगा, 52 हरफ के मायने बताकर भेद भरम को मिटावेगा. आमच्या अंतःकरणात जो अज्ञान आहे ना, आणि अज्ञानामुळे जे संशय निर्माण झालेले आहेत ते दूर करण्याला आहे का कोणी समर्थ? चॅलेंज आहे कबीरदासांची. आणि तुकोबाराय सांगतात की इथं तुमचं हे आव्हान स्वीकारायला फक्त सद्गुरू समर्थ आहे. सद्गुरू काय करतात, अंतःकरणातले संशय अज्ञान हे मुळात सगट काढून टाकतात, निवृत्त करतात. धर्म जागो गुरु महिमा देही दावियला देव, निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव. आपल्या अंतःकरणामध्ये जी मृत्यूची भीती आहे
आपण जीवन जगत असताना बिनधास्त निर्धास्त जगायलो का भीत भीत जगायलो? कारण आता येतं का उद्या येतं काय मरण. आणि कोणाला आहे? शरीराला आहे. मग ज्याला आहे त्याला खबर नाही, ते बेखबर. आणि ज्याला खबर आहे त्याला मरणच नाही, त्याची खबरच नाही. मग ही मृत्यूची भीती का? अज्ञानामुळं देहाला मी समजलं आणि त्याला मी समजल्यामुळं त्याचं मरण आपल्याला आपलं वाटायला लागलं, म्हणून आपल्या अंतःकरणात भीती. नाहीतर भीती बाळगायची काहीच आवश्यकता नाही. दिवसा भ्यायचं काय काम आहे? दिवसा मसन वाट्यात जरी गेलो तरी आपल्याला भीती वाटते का? आणि रात्रीला देवळात जायचं म्हणलं तर भीती वाटते. हे अंधाराचं साम्राज्य आहे आणि हे ज्ञानाचं सामर्थ्य आहे की या ज्ञानासमोर अज्ञान टिकतच नाही, म्हणून याला माया म्हटलेलं आहे. या जी विचारापुढं टिकत नाही तिला काय म्हणायचं? माया. म्हणून माया म्हणजे जी नाही ती. म्हणून ही माझी माया कोण तरले? तर ही येथे एकची लीला तरली, जे सर्व भावे मज भजली. जे सर्व रूपान मला भजले त्याला ही माया नदी अलीकडेच संपली, पलीकडे जायचं कामच नाही. म्हणून हे दोन्ही प्रपंच सोडायला सांगितलेलं आहे. म्हणून बाळा, हा जो प्रपंच आहे ना, वाहता महापुरी रे पुत्रा काढिले तुझ, रक्षिलासी प्रसिद्ध सापडले ब्रह्मबीज. मग तुझ ओळखी नाही कारेनी नसी निज, आपे आप सद्गुरु कृपा करील सहज. परेदी मदाल समजो जो रे बाळा, वाहता महापुरी पुत्रा काढिले तुझ. या माया नदीमध्ये वाहून जाऊ लागलो आपण. किती वाहिले आतापर्यंत? म्हणून राम नाम तो सब कहे, ठक ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वह नाम है कुछ और. राम नाव तर सगळेच घेतात हो, ठकही घेतो. ज्याला म्हणजे ठकवायचं असते ना, धोका द्यायचा असते, ती सुद्धा रामाचं नाव. चोर सुद्धा आधी चोरायच्या योजना करायच्या आधी देवा एवढी योजना सफल होऊ दे, म्हणजे काय मग नाही का चोरी करायचं कामच नाही. पहा एवढी चोरी सक्सेस झाली की इथून पुढे मी तुझ्या गळ्या शपथ घेऊन सांगतो मी चोरी करणार नाही. म्हणजे तो सुद्धा रावाचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो, कारण त्याला वाटतं की इतक्यात यश. पण जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वह नाम है कुछ और. ते नाव काही वेगळंच आहे. कारण हे नाव आपण घ्यायला लागलो तर हे व्यावहारिक कार्य सिद्ध होण्यासाठी घ्यायला लागलो. आणि ध्रुवानं प्रल्हादानं जे नाव घेतलं ते जन्म मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी, संसार बंधाची निवृत्ती दूर होण्यासाठी घेतलेलं आहे. आणि त्यांनी स्वतःचीच निवृत्ती केली का इतरांना सुद्धा निवृत्तीचा मार्ग मोकळा करून दाखवला. त्यांनी इतरांना सुद्धा त्या बंधाच्या निवृत्तीचा मार्ग मोकळा करून दाखवला. त्यांच्या आदर्श आपण आपल्या जीवनासमोर ठेवू शकतो की प्रल्हादानं कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही. आणि जर भर तारुण्यामध्ये जर आपला मुलगा वारला तर आपण म्हणतो देवानं माझं काय चांगलं केलं, मग मी त्याचं नाव कशासाठी घेऊ. इतके तर बैमान आहोत आपण. गर्भवासात कोणी सांभाळलं? देवानं सांभाळलं. आणि बाहेर आल्यानंतर कोण सांभाळायला लागलं? देवच सांभाळायला लागला. मग त्याचे उपकार नाहीत का? अनंत उपकार आहेत त्या देवाचे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. हे नारायण जोडण्यासाठी आणि जीवपणा भवरोग निवारण करण्यासाठी हा मानव देह आपल्याला दिला. कबीरदास सांगतात, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझको दिया,
काय केलं? खाया पिया सुख से सोया यूही उमर गवाया. खाल्लं पिल्लं मस्त मजा केली आणि मग काय आयुष्य पाहता पाहता निघून गेलं. आलं म्हातारपण. आता आठवणच राहत नाही महाराज. मग आता काय ऐकता येईल? मग हे कधी ऐकावं? काय भजनासी उरले ते पाहेगा, बालस्तावत क्रीडा सक्ता. बालपण खेळण्यात जातं. तरुणस्तावत तरुणी रक्ता. तारुण्यामध्ये त्याला माय आवडती का बायको आवडती? माय सुटती न बायको सुटती. माय मावली दुनिया दावली आणि बायको मावली फजिती दावली. आना 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 सुरू झालं. लग्न झाल्यापासून काय सुरू झालं? आना. तेल नाही आणा, तूप नाही आणा, मीठ नाही आणा, आणाच लागला त्याच्या मागे. म्हणून हे बरं ठीक आहे, हे संसार धर्म नाते सांभाळावं लागतील, पण हे सांभाळत असताना आपल्याला परमार्थ स्वहित सुद्धा साधावं लागेल. कारण हे आपल्याला परमार्थात सहाय्यक करणारेच आहे. म्हणून यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. पण सांगायचं होतं की तरुण असतावत तरुणी रक्ता. तारुण्य विषय संपादन करण्यात जातं आणि वृद्ध असतावत चिंता मग्ना. आपण इतक्या कष्टानं कमवलेली संपत्ती हे लेकरं भडाभड उडवायला लागले तर कशी आग होती. त्याला वाटतं की मी इतक्या कष्टाने कमवलेलं हे भडाभड उडवायला लागले. म्हणून ते चिंतेमध्ये त्याचं म्हातारपण जातं. कारण आता पैसा कमवता येत नाही आणि मुलं सुद्धा निर्माण करता येत नाही. म्हणजे हा अनप्रॉडक्टिव्ह फॅक्टर आता नको वाटतो घरातल्या सदस्यांना. म्हणून ते म्हणतात की तुम्ही बाबा जा आता कीर्तनाला. ऐक म्हणजे वृद्धस्तावत चिंता मग्ना, परब्रह्मणी कोपी न मग्ना. भगवान शंकराचार्य सांगतात की आता तुम्ही कोण आहात हे कळून घेण्यासाठी किती वेळ द्यायला लागलात आयुष्यातला. म्हणून तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढा. तुम्हाला निहाळा. राम रंगी रंगले मन आत्मरंगी रंगले. तुम्ही तुमच्या रंगात रंगा. इतरांच्या रंगात रंगून काय फायदा आहे? कारण तो रंग उतरणार आहे. म्हणून काय भुललासी वरलिया रंगा, ऊस आहे डोंगा परी रस नोहे डोंगा. म्हणून शरीर वाकडं तिकडं असू द्या, पण चैतन्य मात्र कसं आहे? निर्मळ, स्वच्छ, निर्विकार, असंग. असं आपलं तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून बाळा, तुला या महापुरामधून सद्गुरू बाजूला काढते. द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. अंतकरणामध्ये द्वैताची प्रतीती जी आहे त्या द्वैत प्रतीतीचा बात सद्गुरू करायला लावतात. हे सद्गुरूच करत असतात. म्हणून माया नदीच्या महापुरातून तुला काढून श्रुती सिद्ध ब्रह्म तुला दाखवते. श्रुतीनं सिद्ध केलेलं ब्रह्मतत्व हे तुझं स्वरूप आहे हे आई बाळाला दाखवायला लागली. पुत्रा, ते आत्मत्वाने जाणण्याकरिता गुरुकृपा संपादन कर. गुरुकृपेची गरज आहे. हे आत्मतत्व संपादन करण्यासाठी कोण? म्हणून गुरुदेव हमारा प्यारा है, सिद्ध जगत उजियारा. गुरुदेव की महिमा न्यारी, जड बुद्धी चेतन करदारी. ह्या जड देहाला मी म्हणायला लावणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये सद्गुरूनं असं परिवर्तन केलं की आता ती बुद्धी या देहाला मी म्हणणं स्वीकार करत नाही. कारण हा देह 3.5 हाताचा, दिसणारा, बदलणारा, न जाणणारा आहे. आणि याचा द्रष्टा साक्षी मी, न दिसणारा, जाणणारा, न बदलणारा आहे. एवढा मोठा फरक असताना मग हा देह मी कसा असू शकेन, असा त्याच्या अंतकरणामध्ये प्रश्न उत्पन्न होतो. मग तो स्वतःच मी देह नाही असं कबूल करतो. बोला, तुम्ही देह आहेत का? का? कारण देहाला कळत नाही आणि तुम्हाला कळतं. देह दिसणारा आहे, तुम्ही न दिसणारे.
देह बदलणारा आहे, तुम्ही न बदलणारे आहेत. एवढा मोठा धड फरक दिसायला लागला. आणि मग याला मी कसा स्वीकार करू, याला मी कसं म्हणू, असं तुमच्या अंतःकरणामध्ये प्रश्न उठतात. म्हणून स्थूलो मांसमयो अशुची, स्थूल शरीर मांसमय आहे, घाण आहे, अपवित्र आहे. आत्मा ज्ञानमया पुण्या, आणि आत्मा ह्याचा द्रष्टा, याचा साक्षी, ज्ञान स्वरूप पवित्र आहे. तयोर ऐक्यम प्रपश्यन्ति, आणि त्या ज्ञानालाच आपण मौस समजून बसलो. याच्यापेक्षा ज्ञान जगाच्या पाठीवर कोणतं असू शकतं? किंवा ज्ञानमतः परम. भगवान शंकराचार्य सांगतात, तुम्ही सूर्याला अंधार समजत नाही, पृथ्वीला आकाश समजत नाही, मांसाला श्वास समजत नाही, श्वासाला वासना समजत नाही, आणि ज्ञानालाच मांस कस काय समजले? ही गलत फॅमी सद्गुरू निवृत्त करतात. म्हणून त्या सद्गुरूची तू कृपा संपादन कर. गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधिला पुलास. जो मी कोण आहे याचा विचार करायला सुरुवात करतो, त्याच्यावर सद्गुरूची कृपा झालेली आहे असं लक्षात घ्यावं. हे चिन्ह आहेत. म्हणजे तुला ते सहज समजेल. साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. म्हणून साधू बोध होणं महत्वाचं आहे. आपल्याला सगळे बोध झालेले. आईचा बोध झाला. आई सांगते की बाळा तू माझा पुत्र आहेस. ही अज्ञानी माय, हिच्या ठिकाणी अज्ञान निवृत्त झालं नाही तर हे बाळाचं अज्ञान कुठं निवृत्त करेल? म्हणून मदालसा माता अज्ञान संपूर्णपणे निवृत्त झालेलं होतं. ब्रह्मज्ञान अंतःकरणामध्ये खेळत होतं. म्हणून आईला लेकराची काळजी वाटली की या बाळाचं पुढं काय होणार आहे. अज्ञान जर तसंच राहिलं तर हा बाळ 184ला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आताच याच्या अज्ञानाचं काय करा, निवारण करा, खंडन करा. म्हणून आईनं बाळाला पाळण्यातच उपदेश करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून उपजत रंगणारे पुत्रा जावे तुझवना, बैसोनियासनी रे पाहे निर्वाणीच्या खुना. प्राणासी भय नाही तापत्रय चारणा, मग तुझ सौरसुरे पाही परब्रह्मीच्या खुना. परेदी मदालसा सोहम जो जो रे बाळा. आई त्या बाळाला झोका देत आहे आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश तो डोस चालू आहे. दो बूंद जिंदगी की तस ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. म्हणून हेची भवरोगाचे औषध. जन्म जरा तुटे व्याध, म्हणजे हे भवरोगाचं औषध आहे. आणि यामुळं जन्म आणि मृत्यूची जी व्याधी आहे ना ती तुटून जाते. आणि काही नव्हे बाधा. आता कुठली बाधा आहे का? आता मात्र बाधा राहणार नाही. करील वध षड वर्गा, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे षड रिपू आहेत ना, हे षड वर्ग. तर ह्या विकारांचा नाश करणारा प्रभावी साधन म्हणजे आत्मा विवेक. आणि तो विवेक तुमच्याकडं आहे. ज्याला डोळा आहे तो रूप पाहण्याचा अधिकारी आहे, ज्याला कान आहे तो शब्द ऐकण्याचा अधिकारी आहे. तसं ज्याला मनुष्य देह मिळालेला आहे त्याला विवेक करण्याचा अधिकार आहे. बुद्धी ही ईश्वरीय वरदान आहे मनुष्य देहात आलेल्या जीवाला. आपल्याला आकाशात संचार करण्याची सिद्धी नसेल, आपल्याला आरोग्याची सिद्धी नसेल ती गाढवाला आहे, आपल्याला शक्तीची सिद्धी नसेल ती हत्तीला आहे, आपल्याला सौंदर्याची सिद्धी नसेल ती मोराला आहे. पण विवेकाची सिद्धी आपल्याला आहे. आणि ह्या विवेक म्हणजे दुधारी तलवार आहे. या बुद्धीनं एकाच वेळेला 2 कामं होते. एक तीर से 2 निशान. एकामध्ये ब्रह्मसत्यम आणि दुसऱ्यामध्ये जगन मिथ्या. जीवो ब्रह्मैव नापरहा. आणि हाच वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे की अनुभवाला येणारं विश्व हे
स्वप्नासारखं कल्पित आहे आणि त्याचे अधिष्ठान रूप परमात्मा आपण सत्य आहोत. मग प्रतिबिंब पाहिल्यानंतर ते आपल्याला घ्यावं वाटतं का टाका वाटतं? घ्यावं वाटत नाही, टाका वाटत नाही. ते राहावं वाटतं का जावं वाटतं? राहावं वाटत नाही, जावं वाटत नाही. म्हणजे हे चार भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न होत नाही. राग द्वेष, रागही उत्पन्न होत नाही, म्हणजे त्याच्यावर प्रेम उत्पन्न होत नाही आणि त्याचा द्वेष करावा असंही भाव आपल्या उत्पन्न होत नाही. म्हणून बरं, सुख आणि दुःख होतं का? सुख दुःख राग द्वेष हे जर चार भाव जर उमटत नसतील तर समजावं की तुम्ही त्या विषयाबद्दल समाधीस्थ आहात. आणि ही ज्ञानोबारायांनी तुम्हाला आम्हाला दिलेली संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी हरिपाठ, ज्ञानदेव प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ ही चालती बोलती समाधी तुम्हाला आम्हाला दिली सद्गुरूनं आणि मग संसारामध्ये प्रवर्त केलं. आधी सद्गुरू समाधी देत असतात. समाधी कशाला म्हणायचं? समाधी शब्दाचा अर्थ तुमच्या अंतःकरणामध्ये जो अनुभवाला विषय यायला लागला त्या विषयाबद्दल जर सुख दुःख राग द्वेष जर हे चार भाव उमटत नसेल तर तुम्हाला समाधी आहे असं लक्षात घ्या. ह्या खुणा आहेत, तर ह्या खुणा तुम्ही काय करा, इथं सांगितलेलं आहे. मग तुझ सौरसू रे पाही परब्रह्मीच्या खुणा, ह्या खुणा आहेत आणि ह्या खुणानच आपल्याला ते परब्रह्म लक्षात घ्यायचं आहे. ती समाधी लक्षात घ्यायची आहे. का परत यो ध्यान धारणा करत बसायचं नाही. म्हणून हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत बाधा येणे तेथे. ही भूताची बाधाच काय होत असती, पळून जाती. जसं दिवस उगवला की अंधारच निघून जात, मग दुसरा दिवा लावायची गरज आहे का? नाही. म्हणून सद्गुरु रूपी सूर्य उगवला की अज्ञान आणि संशय आणि विपरिज्ञान हे टिकतच नसतं. म्हणून हा असा ज्ञान सूर्य आहे की जो उगवल्यानंतर विश्वाचा भास मावळतो. मावळवीत विश्वा भासू नवल उदयला चंडांशू अद्वय अब्जिनी विकासू वंदू आता. म्हणजे तुम्ही अद्वैत परमात्मा आहात हे सद्गुरू सिद्ध करून देतात. म्हणून अनंत शब्द तिथं सांगितलेला आहे. तैसे घे अनंता मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुम्ही अनंत आहात म्हणून हरी अनंत, हरी रूप अनंत, अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्या त्यासी. बाप रखुमा देवी वरू खूण बाणली कैसी. खून हा सुद्धा शब्द इथं आलेला आहे आणि इथं सुद्धा आई सांगते की ह्या खुणा तू लक्षात घे. म्हणून याकरिता पुत्रा तू त्वरा कर व रोग रांगतच तू वनात जा. कसा जा? पळत जाऊ नको. रांगत. आता लेकरू रांगायला लागलं आणि त्याला आई ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायला लागली की पुत्रा तू रांगत वनात जा, पवित्र ठिकाणी आसनावर बसून मोक्ष सुखाचा अनुभव घे. मोक्ष सुख काय आहे याचा तू अनुभव घे. त्या ठिकाणी तुला तापत्रयाची भीती अशा रीतीने राहणार नाही आणि तुला ब्रह्मसुखाची गोडी लाभेल. कारण तापत्रय म्हणजे तीन ताप आहेत, आध्यात्मिक, अतिभौतिक आणि अधिदैविक. आध्यात्मिक ताप म्हणजे भूक लागणं, तहान लागणं, हे शरीर संबंधाचे जे दुःख आहे ना ते आध्यात्मिक आहे. आणि आधी भौतिक म्हणजे चोर व्याघ्र सर्प आदी करून जे दुःख आहे, चोरापासून व्याघ्र सर्प यांच्यापासून जे होणारे जे दुःख आहे ते आधी भौतिक. आणि आधी दैविक म्हणजे भूत प्रेत पिशाच्या पासून जे होणारं दुःख आहे त्याला काय म्हणायचं? आधी दैविक दुःख. ह्या तिन्ही दुःखाची काय होणार आहे? निवृत्ती होणार आहे.
म्हणून त्रिविध तापाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. दत्त म्हणजे जे कधी बदलत नाही, ते तुमचं स्वरूप आहे. मग कोण आहे दत्त? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अरे ते दत्त तुम्ही येत ना, एवढं काय भ्यायचं? हा, अलग निरंजन म्हणजे कुठलाच तिथं अंजन लावायची गरज नाही त्याला. ते स्पष्ट आहे, सरळ आहे, सोपं आहे. म्हणून आत्मस्वरूप कसं आहे? झाकलेलं आहे का? अंतकरणात प्रगट आहे आणि त्याच्या प्रगटतेमुळे हे सगळे विषय प्रगट आहेत. म्हणून आपण अलग निरंजन म्हणजे मन, इंद्रिय, वाणीच्या पलीकडचा विषय कोणालाही आपण लक्षात येत नाही, कशानेही प्रकाशित होत नाही. कशानं? मनानं, वाणीनं, विषयानं, आपण इंद्रियानं प्रकाशित होत नाही. इतके पवित्र शुद्ध परमात्मा आपण आहोत. आणि ह्या ब्रह्मसुखाचा तू अनुभव घे, त्याची गोडी चाखून पहा. बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई मनी, चेतवी तू आपणा पे चेतवी कुंडलिनी, चालता पश्चिम पंथे जाई चक्र भेदोनी, 17वी जीवन कळा पाहे आत्मा चिंतोनी, पर्येदी मदालसा सोहम जो रे बाळा. आता मात्र आईनं जो उपदेश केलेला आहे तो फार महत्वाचा आहे. आई सांगते, बाळा पुत्रा, मन अत्यंत दृढ कर, तू पक्क मन कर आणि असं मन करून आसनावर बस. कारण पद्मासनामध्ये ज्ञान मुद्रा लावायची, पाठीचा काना सरळ 90 अंशाच्या कोनामध्ये ठेवायचा आणि व आपल्याच ठिकाणी असणारी कुंडलिनी शक्ती जागृत करून पश्चिम मार्गाने षटचक्रे भेदून 17वी जीवन कळा म्हणजे आत्मा आहे असा अनुभव घे. आता इथं षटचक्र जी काही सांगितलेले आहेत त्या षटचक्राबद्दल आई सांगायला लागली की मूलाधार चक्र हा जननेंद्रिय व बुधाच्या मध्यस्थी असतो. तर हा चक्र आणि याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र आहे. हे मूलाधार चक्राच्या थोडंसं वरी असतं. तिसरा मणिपूर चक्र हा बेंबीजवळ नाभीजवळ असतो. चौथा अनाहत चक्र हे हृदयाच्या ठिकाणी आहे. 5वा विशुद्धी चक्र हे कंठाच्या ठिकाणी आहे. आणि 6वा आज्ञा चक्र हे भ्रूमध्याच्या थोडंसं पाठीमागं आहे. तर हे 6 चक्र भेदन करायचं आणि कुंडलिनी शक्ती जागृत करायची. म्हणजे ती झोपलेली नागिन आहे, तिला डिवचायचं. आणि हे डिवचणं आता हे झालं योगाभ्यासानं. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, नामदेव महाराजांनी जी कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचं जे प्रभावी आणि सोपं माध्यम सांगितलेलं आहे, विठ्ठल 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 असं तुम्ही सकाळी उठल्याबरोबर सुचिरभूत होऊन 15 मिनिटं असं काय करायचं, मुखानं म्हणायचं. तर हे विठ्ठल म्हटल्यानं काय होतं ह्याचं वैज्ञानिक शास्त्रीय कारण आहे की ठचा उच्चार करत असताना बेंबीला झटका बसतो. बाबा प्रयोग करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. बेंबीला झटका बसतो आणि बेंबीला झटका बसणं म्हणजेच त्या कुंडलिनी शक्तीला जागृत करणं. म्हणून महिनाभर आमचा वारकरी अनवाणी पायानं जातो, त्याला पाऊस ऊन वारा याची पर्वा न करता जातो. याचं कारण हे आहे की ते बिमार पडत नाही. कारण ह्या विठ्ठल शब्दाच्या मंत्रानं काय होत असतं की त्याच्या ठिकाणी असलेली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर होत असते आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी प्रविष्ट करते आणि सगळ्या शरीराच्या मनाच्या यंत्रणेला ते काय करतं, बॅलेन्स करतं. म्हणून विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्य माप. म्हणजे दुधारी तलवार आहे. एकाच वेळेस पापाचं हरण आणि दुसऱ्या क्षणामध्ये पुण्याचं बॅलेन्स इतकं वाढतं की ते मोजता येत नाही.
म्हणून हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. म्हणून अशा पद्धतीनं बाळा तू स्वतःला चेतवणं म्हणजे काय करणं, आधी शरीराचा जो पाण्याचा भाग आहे ना तो आटत असतो, मग ह्याच्यामध्ये पृथ्वीचा भाग आटत असतो, मग अग्नीचा भाग आटत असतो. म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी हे सगळे वायूमध्ये लीन होतात. वायूचा भाग आकाशामध्ये लीन होतो आणि आकाशाचा भाग चैतन्यामध्ये लीन होतो. हा योग मार्ग आहे. परंतु आपल्याला या मार्गानं न जाता सांप्रदायिक पद्धतीनं जे ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे, तुकोबरायांनी सांगितलेलं आहे की ही कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचं काम फक्त विठ्ठलाच्या नामानं होत असतं. बसतो विश्वास? विश्वास नाही ज्यामुनी पहावे पुराणी विचारुनी. तुम्ही पहा पुराण उघडून. म्हणून केवळ नामस्मरणानं काय होतं, न कळो येते ते कळो येईल उगले. जे तुम्हाला कळत नाही ते सुद्धा कळन, जे दिसत नाही ते सुद्धा दिसल, कळो येईल नामे ये उगले. म्हणून या नामानं अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हा 14 अक्षरी मंत्र जो कोणी घोकेल त्याला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज दर्शन देतील. पण तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तप करावं लागतं. आणि मनाचं तप, वाणीचं तप आणि शरीराचं तप. या शरीरानं दुसऱ्याला त्रास होऊ नये असं वागायचं नाही. या वाणीनं कोणाचं मन दुखल असं बोलायचं नाही. आणि या मनानं कोणाचं वाईट व्हावं अशी हीन भावना सुद्धा आपल्या अंतकरणात येऊ नये. ही कंडिशन आहे. हे पथ्य. म्हणून पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी. म्हणून पथ्य एकच आहे की तुम्ही विठ्ठलाचं नाव घ्या. कसं घ्या? चलता चलता घ्या, झोपता झोपता घ्या, उठता उठता, उठता बैसता हरी बोला, भांडता कांडता सगळं सर्व कार्य करिता. आता सर्व कार्य म्हणल्यानंतर आता कोणतं कार्य राहिलं? फक्त मुखानं काय घ्यायचं? म्हणून मार्गी हळूहळू चला, मुखाने दत्त दत्त बोला. मग बोला ना मग. म्हणून अशा पद्धतीनं तू तुझ्या ठिकाणी आसनस्थ हो आणि आसनस्थ झाल्यानंतर तू तुझ्या स्वरूपाकडे लक्ष लावून रहा गोविंदुगा. अशा पद्धतीनं आई बाळाला उपदेश करत आहे. आता इथं आई सांगते, बाळा मग तू देखसी त्रिभुवन स्वर्ग मृत्यू पाताळ, नको भूलो येणे भ्रमे सांडी विषय पालाळ. आपण पे देख पारे स्वरूप नाही वेगळे, परमात्मा व्यापकू रे पहा पर ब्रह्म सावळे. परेदी मदालसा सोहम जो जो रे बाळा. म्हणून तू विषय सुखाची वासना सोडून ते सावळे परब्रह्म तुझं स्वरूप आहे असं तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी निश्चित हो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री